हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती संदर्भातील अद्ययावत माहिती किंवा सद्य परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यानंतरनं व्हिडिओला लाईक, त्याचबरोबर जर आपल्याला अशा पद्धतीच्या सेटनेट परीक्षा असेल, त्याचबरोबर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती असेल, शिक्षक भरती असेल, या सर्व परीक्षेसंदर्भात अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी निश्चितच ऑल एक्झाम कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला देखील विसरू नका. आपण नव्यानंच आता जी सेट परीक्षा 40वी सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेतली जाणार आहे, तर त्या परीक्षेसंदर्भात पेपर 1 पेपर 2चे जे कोर्सेस आहेत ते देखील आपण सुरू केलेले आहेत. जे विद्यार्थी सेटनेटची तयारी करत आहेत त्यांनी ॲपच्या माध्यमातून तुम्ही हे कोर्सेस अतिशय कमी शुल्कामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. बघा, MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती आपल्या सर्वांना माहीत आहे. MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्राध्यापक भरती जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115 हे जे प्राध्यापक भरतीची जाहिरात एकत्र पद्धतीनं आली होती, त्या संदर्भात आत्तापर्यंत म्हणजे ही जाहिरात कधी आलेली आहे, वरील जाहिरात ऑक्टोबर 2023 प्रसिद्ध झाली. परत 17 नोव्हेंबरपर्यंत ती वाढवली होती. त्यानंतर देखील आपण बघितलं तर दोन वेळेस यामध्ये अपडेशन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आरक्षणाबाबत, त्यानंतर 115मध्ये वयाबाबत देखील अद्ययावतपणा करण्यात आला होता त्या जाहिरातीमध्ये. तर आपण जर पाहिलं तर याचा अभ्यासक्रम, परीक्षेसंदर्भात कोणतीही अद्ययावत माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगात अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे किंवा ही परीक्षा संभाव्य तारखा देखील निश्चित करण्यात आलेल्या नाही आहेत. तर आता आपण त्याच्या पुढचे मुद्दे त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तिसरा मुद्दा, अभ्यासक्रम कधी आणि कसा असेल. मित्रांनो, अभ्यासक्रम हा डिसेंबरमध्ये येणं अपेक्षित होतं. जी चर्चा झाली होती त्या संदर्भात डिसेंबर एंडिंगपर्यंत तुम्हाला अभ्यासक्रमाची रूपरेखा प्रसिद्ध केली जाईल असं आयोगानं आपल्याला कळवलं होतं. पण आज पाहिलं तर 2025मध्ये आपण कालच पदार्पण केलेलं आहे आणि आज देखील अभ्यासक्रम आलेला नाही आहे. त्यानंतरनं अभ्यासक्रम कसा असेल याबाबत त्यांनी आपल्याला असं काही निश्चित सांगितलेलं नाही आहे. पण माझा एक अंदाज आहे, अभ्यासक्रम हा प्रत्येक पोस्टनुसार वेगळा असेल. तरीही आपण आपल्या विषयाचा जो सेटनेटचा पेपर 2 आहे, तुमच्या जो विषय तुमचा जसं मराठी असेल तर मराठीचा, त्याचा अभ्यास केला कधीही चांगला. परीक्षा कधी होईल याबाबत त्यांनी ज्यावेळेस मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की मेपर्यंत तुमची परीक्षा घेतली जाईल, पण आत्तापर्यंत जाहिरातच आली नाही. त्यामुळं परीक्षेसंदर्भात देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. त्यानंतर सध्या काय केलं पाहिजे, तर सध्या आपल्याकडं एकच आहे उपाय, तो म्हणजेच सातत्यपूर्ण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून अभ्यास करणं. कारण की अभ्यासक्रम काय असेल, आपण आपल्या विषयाचा अभ्यास केला तरी चालेल. परीक्षेचं जे आहे टेंटेटिव्हली अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये परीक्षा होते, हे यापूर्वीचं सरळ सेवेचं जे अवलोकन केलं तर आपल्याला समजून येतं. तर सध्या आपण आपल्या विषयाचाच अभ्यास करावा. भविष्यामध्ये अशा संधी निर्माण होतील का, तर याबाबत आता ठोस उच्च तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री जे आहेत माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की प्राध्यापक भरती ही विद्यापीठाअंतर्गत घेतली जाणार आहे. त्यामुळं जी मागच्या 2 महिन्याखाली जी एक संधी उपलब्ध होईल अशी आशा झाली होती की MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती होईल किंवा एक वेगळा, जसं बाकीच्या राज्यामध्ये मध्य प्रदेश असेल, त्यानंतर राजस्थान असेल, बाकीच्या राज्यामध्ये एक आयोगामार्फत किंवा स्वतंत्र आयोगामार्फत किंवा त्यांच्या राज्यसेवा त्यांचा जो आयोग आहे त्यांच्या आयोगामार्फत ही प्राध्यापक भरती घेतली जात आहे. तसं कुठंतरी महाराष्ट्रात घडून येईल अशी आशा होती, पण ती देखील आता चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानानं ती देखील म्हणजे ती पण दूर गेलेली आहे. त्यामुळं प्राध्यापक भरती जी आता ही गव्हर्नमेंट कॉलेजची MPSC मार्फत होत आहे, ती शेवटची संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं अभिनय तो कभी नाही. त्यामुळं आता सातत्यपूर्ण तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी हीच संधी, आपल्या आयुष्यातली शेवटची प्राध्यापकाची गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्याची संधी आहे असं गृहीत धरून जर तुम्ही मार्गक्रमण केलं, सातत्य ठेवलं तरच तुम्हाला यश मिळणार आहे. जर काही विद्यार्थी अनेक मला मेसेज आले, फोन आले, सर काही अनेक पण अद्ययावत माहिती आलेली नाही आहे. पण बघा, परीक्षा म्हणजेच ही परीक्षा होणारच आहे, इंटरव्ह्यू होणारच आहेत आणि
निवड प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. पण आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. संयम ठेवलं तरच तुम्ही या एवढ्या मोठ्या, कारण आपण बघितलं तर सर्वसामान्य विद्यार्थी पैसे भरून किंवा अनुभव अशा अनेक ज्या अटी असतात त्या, किंवा आपला API स्कोअर किती आहे याच्यानुसार ही प्राध्यापक भरती विद्यापीठामध्ये राबवली जाते. त्यामध्ये वशिला चालतो न चालतो याच्यावर नाही बोललेलं कधीही चांगलं. पण आपण प्रामाणिकपणे अभ्यास करणं आणि सातत्य ठेवणं हेच सध्याच्या आताच्या परिस्थितीचं एकमेव उपाय आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले असतील त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करा, आपल्या विषयाचा अभ्यास करा आणि आपलं ध्येय, मोठं ध्येय आहे ते साध्य करायचं असेल, क्लास 1ची पोस्ट आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला निश्चितच गव्हर्नमेंटमध्ये जायची इच्छा असेल तर एकमेव दरवाजा किंवा एकमेव मार्ग हाच आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करा, निश्चितच आपण यशापर्यंत जाऊ शकता. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्टा या माध्यमातून सेटची बॅच आपण नव्यानं सुरू केलेली आहे. पेपर 1 आणि पेपर 2ची ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील दोन्ही विषयाची आपण फीस फक्त 3,000 रुपयामध्ये, पेपर 1 आणि पेपर 2चे सर्व नोट्स, त्यानंतर सर्व मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, त्याबरोबर टेस्ट सिरीज, हे सर्व कोर्स आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये ॲपच्या माध्यमातून देत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे याच चॅनलवर याचे सॅम्पल लेक्चर देखील आपण अपलोड केलेले आहेत. त्यांनी 9689047738 या क्रमांकावर कॉल करू शकता. त्याच्याबरोबर आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही टेलिग्राम ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा फेसबुक चॅनलच्या देखील लिंक दिलेल्या आहेत. त्याबरोबर ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरील ॲपची देखील लिंक दिलेली. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका.